महिला आर्थिक सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीसाठी योजना राबवली आणि त्याचा फायदा लाखो बहिणींना झाला। लाडक्या बहिणींची साथ देणारे एकमेव उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार। सोलापुरात पिंक वॉल सिग्नेचरच्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणीने सही करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञापर आभार मानले। रेल्वे लाईन्स सोनामाता शाळेसमोरील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंक वॉलच्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणीने आपली सही करून अजित पवारांचे आभार मानले। यावेळी अजित पवार हेच लाडके भाऊ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। याप्रसंगी किसन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर, लक्ष्मी पवार, शोभा गायकवाड, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड, मीना जाधव, मार्ता आसादे, सरोजनी जाधव, पुष्पा नायकवाडी, लता भोसले, हिराबाई शेख, मालती साळुंके यांच्यासह शेकडो लाडक्या बहिणींची उपस्थिती होती। आज परिस्थिती इतकी वाईट आहे, इतकं महागाई वाढली आहे, त्यातून सुद्धा ह्या 1,500 मध्ये काही जण विचार करतात। उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी जी लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे ही योजना पूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्या योजनेला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहेत आणि महिला वर्गातून खूप आनंद या योजनेसाठी महिला वर्गांना खूप आनंद झालेला आहे। ही योजना अशीच 5 वर्ष परत सतत चालू राहावी आणि जे दादांनी आपल्या महिलांसाठी आणखीन बाकीच्या ज्या काही योजना आणलेल्या आहेत, आदरणीय दादांनी यामध्ये अन्नपूर्णा योजना आणलेली आहे, वयश्री योजना आणलेली आहे, तसेच मुलींना मोफत शिक्षण ह्या योजना आणलेल्या आहेत। या सर्व योजनांचा महिलांना आणखीन लाभ घेता यावा आणि हे पैसे असत खात्यात त्यांच्या इथून 5 वर्ष सतत पडावेत आणि यापुढेही आणखीन सतत पडत राहावेत। त्यासाठी आम्ही सर्व महिलांनी, सोलापूर शहरातील महिलांनी सह्या करून दादांना पाठिंबा नोंदवलेला आहे आणि ही योजना अशी सतत चालू राहू दे अशी आम्ही सर्व भगिनींकडून आम्ही दादांना विनंती करतो। आणि ही योजना चालू असल्यामुळे भरपूर महिलांच्या जे काही पैशाच्या अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी सुटत आहेत, महिलांना त्याची मदत होत आहे आणि ह्या अशा योजना अशा प्रकारे अजून नवीन नवीन योजना दादांनी आणाव्यात आणि लाडकी बहिणीला आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत। लाडक्या बहिणी कोणाच्या? अजित दादांच्या। लाडक्या बहिणी कोणाच्या? अजित दादांच्या। लाडक्या बहिणी कोणाच्या? अजित दादांच्या। नमस्कार, मी संगीता गायकवाड। कारण 2 जुलै ऑगस्टच्या मला दोन्ही हप्ते आलेत आहे। इथून पुढे कायमस्वरूपी 5 वर्ष भाऊंची सत्ता असावे आणि मुख्यमंत्री व्हावे त्यांनी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि कायमस्वरूपी हे 1,500 रुपयाचे आम्हाला बचत म्हणून बायकांसाठी खरेदी करण्यासाठी काही पण वस्तू घ्यायची असेल तर मिस्टरांना मागावं लागतं, कारण की आता दादांनी चालू केले 1,500 रुपये, तर आम्ही त्यात खूप खूप खुश आहे आणि तसंच अखंड चालू राहावे आणि मुख्यमंत्री भाऊच व्हावे अशी आमची प्रार्थना आहे। नमस्कार, मी शोभा गायकवाड सोलापूर शहरमधून बोलते। आज जे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री साहेब यांनी जी योजना चालू केलेली आहे ती खूप सुंदर महिलांसाठी, भगिनींसाठी आपल्या खूप सुंदर योजना आहे। त्या योजनेतून हक्काचे 1,500 रुपये आपल्या भगिनींसाठी अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत। त्यामुळे इथं आज उपस्थित असलेल्या सर्व भगिनी महिला खूप खुश आणि आनंदी आहेत आणि त्यांना धन्यवाद करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे एकत्रित आलेलो आहे। आणि ही योजना कायम स्वरूपी 5 वर्ष चालत राहावी आणि ह्याच्या पुढेही आमचे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही अशी सर्व इथं जमलेल्या उपस्थित भगिनींची अपेक्षा आहे आणि आमचा सर्व भगिनींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी पुरेपूर आहे। दादांच्या भगिनींनी जे देवाकडे मागणी केलेली आहे की दादांनी जे आम्हाला हक्काचे जे काही 1,500 रुपये दर महिन्याला दिलेले त्यातून आम्ही स्वतः घर परपंचातून आम्ही 10 रुपये सुद्धा खर्च करायचा असेल तर खूप विचार करत होतो आधी, पण दादांनी जे हक्काचे पैसे आम्हाला दिलेले ते आम्हाला जे पाहिजे आमच्या गरजा आम्ही त्यातून पूर्ण
पूर्ण करतो. म्हणून दादा तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद दादा. तुमची अशीच तुम्ही आमच्या पाठीशी राहावे आणि आम्ही तुमच्या हाताला हात देऊन तुम्ही जीवनात खूप पुढे जावे आणि मुख्यमंत्री व्हावे. नमस्कार, मी लक्ष्मी पवार, शहर सोलापूर शहर मधून बोलते. अजितदादांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे सर्व महिलांना त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतोय त्या पैशाचा. आणि मी स्वतः एक शिलाई मशीन चालवते आणि मी त्या पैशाचा एक मोटर घेतली, पहिल्या हप्त्याची मोटर घेतली शिलाई मशीनला लावायला आणि त्याच्याबद्दल दादांचे मी खूपच धन्यवाद देते. आणि माझं काम फास्ट चाललंय. आता मी चांगल्या प्रकारे काम करू शकायला लागले. अगोदर त्रास होत होता पण आता तो त्रास कमी झालाय. म्हणून दादांना आमच्या सर्व महिलांचा पाठिंबा आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावेत आणि सर्व बहिणींचा आशीर्वाद पण दादांना आहे. असाच पाठिंबा आम्ही दादाला देऊन दादांचा आशीर्वाद आमच्यावर असाच असू.